सो हे गाईज गुड इव्हिनिंग. मला झाले संध्याकाळचे 6 वाजलेत. आता आम्ही निघालो सप्तशृंगीला, नाशिकला. इथून आता आम्ही जाऊ नाशिकला. मग सप्तशृंगीच्या आजूबाजू जिथे कुठे म्हणजे आम्हाला जागा भेटेल 1 किलोमीटरच्या आतमध्ये, तिथे आम्ही स्टे करू रात्री. मग सकाळी उठून 4:30-5ला आम्ही दर्शन घेऊ. तिथून कदाचित पेरूची वाडी किंवा अजून हनुमान मंदिर किंवा त्र्यंबकेश्वर तर नाही मोस्टली, कारण की आताच जस्ट करून आलो आम्ही रिसेंटली काही महिन्यापूर्वी. सो त्र्यंबकेश्वर नसेल तर मे बी आम्ही पेरूची वाडी जाऊ आणि मग रिटर्न. सो हा ब्लॉग पूर्ण असा असेल, सप्तशृंगी आणि पेरूची वाडी तर फिक्स आहे मोस्टली. सो लेट्स सी, बघू कसे होते हा ब्लॉग. लेट्स गो, चलो. आत्ताशी आम्ही बिल्डिंग वरून उतरून गाडी फक्त पार्किंग मधून काढली. एवढ्या क्रेझी पार्क केलेल्या गाड्या एकाच्या मागे एक. हाल होतात भाई. बिल्डिंग वाल्यांनी वाट लावली आमची अख्खी पार्किंगची. आई आपण एक पार्किंग घेऊन टाकू आता, बस झालं. लय डोकं आउट झालं. तर आता आम्ही निघतोय फायनली. गाडी पण निघाली फायनली. सलीला जायचा, आता जायचं सलीला. चला गणपती बाप्पा. खूप प्रचंड असा ट्रॅफिक लागलाय घोटी आणि इगतपुरीच्या मध्ये. गाड्या अशा वन साइड चालू आहेत, साऱ्या मध्येच येत आहेत. कारण अजून कळलं नाहीये काय विषय, काय माहिती नाही, पण पक्का लय ट्रॅफिक आहे राव. लय कंटाळा आलाय मला. हाय गा, अडथळे. बघू आता कसं काय होतं काय माहिती. तो निर्मल एकतर उभा आहे सिन्नर फाट्याच्या इथे. निर्मलला उचलायचं आहे आम्हाला आणि हे सगळं असं चालू आहे. सरळ जाऊ द्या. सरळ जाऊ द्या रे. सरळ जाऊ दे. नाही सरळ जाऊ दे. समोर घे ना. तो गाय तिथं विषय असा केला की एक गाडी होती डायरेक्ट खड्ड्यात पडली होती. टायर म्हणजे तिथं राईट साईडचा, तर तिला ढकलून काढले. काहीच फुल मजा येते इथे. पोलीसवाल्यांना काय माहिती नाही, जमतंय नाही मध्ये. लिटरली माणसं उतरून गाड्या काढताय, पण पोलीसवाल्या एवढंच करतायत. गाड्या फुल अडकतायत. पब्लिक मारतात का ते? आता काय मला वाटत नाही टोल मारणार आहेत. 2 घंटा मारायचा काय मारू आता पकडून. हा ना बाय टोल आज फुकट घ्यायचा आपल्या. त्या दिवशी पण फुकट घेतलेला, आता पण फुकट घेतात. नाईट ड्राईव्ह इज द बेस्ट ड्राईव्ह. आमचे 2 टाइम नाशिकला जाताना टोल फुकट जाणार आहे. अरे आम्ही डायरेक्ट गाडीच्या मागे गाडी टाकलेली. आज एवढी ट्रॅफिक आहे गाईज, एवढी ट्रॅफिक आहे. अरे उगाच आहे. टोल कशाला घेतायत मला? हागायला. त्या साईडला पण आहे ट्रॅफिक, या साईडला पण ट्रॅफिक आहे. आणि आम्हाला फक्त एकच लेन ठेवली जागा. यांना अकला नाहीत काय? समृद्धी बंद आहे का यांचा आज? अरे समृद्धीचा सोड गाई. अशी कोणी काढली नाही का व्हिडिओ? गाईज आता अशी ट्रॅफिक मधून आम्ही आत्ताशी पोहोचलो सिन्नर फाट्यावर, म्हणजे गोटीच्या टनला. आता इथं थांबलो एक ढाबा भेटला, तर काहीतरी खाऊन घेतो. पुढचं माहिती नाही, पुढे आम्ही कसं जाऊ माहिती नाही. आणि ती जेन्युइनली खूप ट्रॅफिक आहे आज. काहीतरी सीन झालेला त्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. त्यात बस पंक्चर झाल्या, गाड्या पंक्चर झाल्यात,
खूप बेकार सीन होता. जे काय असेल ओमकारनी वगैरे व्हिडिओज काढल्यात पुढे जाऊन चालत त्या वेदांत आणि ओमकारनी. सो माहिती नाही आता इथून आम्ही इथून निघालो आता इथून सॉर्टेड विषय बट भरपूर बेकार ट्रॅफिक होती. सो जर नेक्स्ट टाइम तुम्ही कधी पण याल नागरकोटे साईडला नीट या जर म्हणजे वन साईड कारण की रोड खूप घाणेरडा बनवला आता त्यांनी. एक साईड तोडून ठेवलं एक साईड बनवलं एक साईड तोडून ठेवलं एक साईड बनवलं. सो ज्या मागच्या गाड्या येणार आहेत त्या पुढच्या गाड्या येणार आहेत ज्या अशा वन वेमधून पण पुढून मागून समोरून पुढून दोन्ही सॉरी मी जरा कन्फ्यूज आहे. बेकार सीन बेकार फुल लफडी आले आहेत आता फुल एंटरटेनमेंट. सो आता आली आम्ही जरा ऑर्डर देतो मग आपण बोलूया. शेवभाजी मटर भाजी असं रोटी वगैरे मागवलं आहे. आई ओमकार मनन आणि वेदांत निर्मल तिकडे उभे. टेस्ट ओव्हरऑल चांगली आहे. येऊ शकता तिथे. नाव माहिती नाही नंतर गेल्यावर दाखवलं हॉटेलचं नाव. आता आम्हाला गपचूप खाऊ द्या. साई वृंदावन उडुपी हॉटेल उडुपी. सो हे गाईज आम्ही सप्तशृंगीला म्हणजे इथे खाली पायथ्याशी पोचलो. तिथून त्या साईडला गेलो ना पुढून तर हे डोंगर दिसतं. तिथे भक्तनिवास होता तिचा 100 रुपयाला रूम होते पण ते नाही भेटले. तर ड्युलेक्स डायरेक्ट 1500 त्यात पण 3 जण राहू शकतात. तर आता हे बघा हे दादा भेटलेलं आम्हाला. दादा 1000 रुपयामध्ये देतात रूम. सो आता तिथेच चालू आहे कुत्रे बुकुनावर जास्त. आता बघू चला. नाही आंघोळीच्या काळात नाही जाणार. आमचा मोस्टली प्लॅन सकाळी लवकर जाऊ जेणेकरून लवकर निघू पण शकतो. ऑलमोस्ट 6ला निघा. हा कारण ना एकेरी वाहतूक चालू आहे. अच्छा कारण एकदा थांबवता एकदा सोडता. हा एक लाईन 6, 6:30, 7ला निघा. हाफ एन आवर मध्ये दर्शन होईल. दर्शन करून खाली या नाश्ता वगैरे करून. ओके ओके चल दादा थँक्यू. आम्ही चाललो रूमवर. ठीक आहे चांगला रूम भेटला 1000 रुपयामध्ये 6 जण राहू शकतो असा. इट्स ओके इट्स गुड रूम. कचरा पेटी बघा कचरा पेटी एवढ्या लोकांनी खाल्लंय. दिस इज आवर आई. एवढाच रूम आहे असा एवढा रूम आहे बस. 1000 रुपयामध्ये 6 जण राहू शकतात एवढा रूम आहे. टॉयलेटला जायचं तुला जाऊन आला तो. सो वी चेक इन फायनली वी चेक इन आणि आता झोपून मस्तपैकी उठू मस्तपैकी सप्तशृंगी करून मस्तपैकी आम्ही तो हात दिसतच नाही. सो आता रूम मध्ये चेक इन केलंय. आता आम्ही झोपू. जवळजवळ किती वेळ निघालो आम्ही. तो हा काय बोलतात 7. पहिले पार्किंगच्या इथे टाइम गेला मग ट्रॅफिक मध्ये टाइम गेला मग त्याच्यानंतर टाइम गेला तरी जाम पळवले. आता माझे गुडघा मान आणि बॅक पूर्ण दुखते. बेकार ड्रायव्हिंग झाली. उद्या तर पूर्ण वेळ मी निर्मला ड्रायव्हिंग देईल बाबा. काय बोलतो माने कसं वाटतंय. मस्त लग रही स्वैग स्वैग है भाई. इतना ट्रैफिक देख के पूरा स्वैग है. यो जो भांडण किया है ना भांडण क्रेजी कर दिया भाई. वो ट्रक वाला. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक मस्त दादा भेटला. ऍडव्होकेट येतो दादा. त्या हॉटेलचं नाव काय लावला नंतर उद्या सकाळी सांगतो. उद्या सकाळी लॉन्च लॉन्च डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकेल. डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. तिथं तिथं side ला तुम्ही आहे, इथनं side त्याच्या साईडला टाकेल कुठेतरी. तर बघा आणि नक्की या. इथे 1000 रुपयात चांगला रूम भेटला आणि आहेत त्याचे भारी भारी रूम पण आहेत. ड्युलेक्स वगैरे पण आहेत. तर ते तुमच्या बजेटनुसार आहे. आता आम्ही लो बजेट ट्रिप करायची ठरवले दरवेळेस तर मग लो बजेट ट्रिप. देखो ना गाइस किसने रिएक्ट किया है मेरे स्टोरी पे. देखो ना गाइस देखो ना. गुड मॉर्निंग गाइस. आता वाजलेत 5:30. आता आम्ही उठलोय. गरम पाणी आलंय. आंघोळ करून आम्ही निघू. आमची आई तर चकाचक रेडी झाली. चकाचक काय बोलते आई. उठा दिवाळी आली. स्नानाची वेळ झाली. तर आता मी जातो आंघोळीला. फ्रेश होऊन भेटून. आणि आपण फ्रेश झालेलो आहोत.
आता वेळी जवळजवळ सगळेच झाले. निर्मल, ओंकार, वेदांत, आई. आता फक्त राहिला आमचा मन्या, जो आता येईल थोड्या वेळात चड्डीमध्ये. आम्ही रेडी होऊन आता आम्ही निघू सप्तशृंगी, जे की आहे वणीची देवीला. थोडासा छोटूसा ट्रेक आहे. छोटूसा म्हणजे किती मोठा असेल रे? 15-20 मिनिटं लागतील. म्हणजे थोडा असतील पायऱ्या, 100-150 पायऱ्या समजून चाला. 500 पायऱ्या. मावशीने बाई, आमची आई लहानपणी आलेली, मग आम्ही लहान असताना आली, आता मन्या लहान असताना येते. लेजंड इज हिअर. काय झालं आई? सो आता आम्ही चाललोय, गाडीत बॅग ठेवू, मग मी वणीचं दर्शन करू आणि मग त्यानंतर येऊ आणि मग नाश्ता वगैरे करून निघू. म्हणजे नाश्ता मोस्टली आमचा पेरूच्या वाडीलाच होईल. पेरूच्या वाडीला जाणार आहोत इकडून आम्ही, तर तिथेच मोस्टली नाश्ता करू. पण इथं आम्ही काहीतरी नॉर्मल बेसिक चहा बिस्किट वगैरे खाऊ आणि त्यानंतर निघू. आता इथे सगळीकडे पार्किंग तर अशाच आहेत, जसं की तुम्ही बघू शकतात. अशा सगळ्या पार्क केलेल्या आहेत गाड्या. सगळीकडे पार्किंग अशीच आहे मोस्टली हालपर्यंत. आणि काही आहेत, काही हॉटेल्सला अशी सेपरेट पार्किंग दिलेली आहे. सो आता ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कसे हॉटेल घेतात. हॉटेल्सचे रेट्स मोस्टली 1000, 1200, 1500 असे स्टार्टिंग आहे. आता त्यावर डिपेंड आहे. तुमचं बजेट जर चांगलं असेल तर तुम्ही चांगले हॉटेल्स घ्या. चांगले डुलेक्स हॉटेल्स पण आहेत. भक्त निवास आहे, त्या भक्ती निवासचं पण हॉटेल्स चांगले आहेत. पण हे पण चांगलं होतं. इथे नक्की विजिट करा. जर तुम्हाला हवा असेल तर मी दादाचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तसा त्या दादाच्या हॉटेलचं नाव आहे पुरोहित लॉजिंग. आणि चांगलं हॉटेल आहे, असं म्हणजे डिसेंट हॉटेल बोलू शकेन मी, की जिथे तुम्ही एक नाईट निवांत काढू शकता. दादा चांगला आहे, ॲडव्होकेट आहे दादा. सो इट्स कूल. अरे मग मी थोडी टाकणार, तू टाकू शकते ना तुझ्या बॅग. अरे म्हणजे तुझी बॅग पण मी टाकू? अरे डुक्कर आला, डुक्कर गाईस, डुक्कर. अरे सॉरी, डुक्कर आला, डुक्कर. हा काय करतोय? व्हॉट इज दिस? पोचा खात होते गाईज. इट्स ओके. एव्हरीवन हॅज देअर खाज. He's खाजविंग in their ass. मंदिर गाईज, तिथे आपली देवी आहे आणि तिथे जायचं असं सकाळी गाईचं दर्शन तिथे जायचं. ओके, सगळे निघालेत. अशी एंट्री आहे. इथून सरळ चालत जा. इव्हन सकाळच्या 6:30 वाजले असताना पण बघू शकतो पूर्ण मार्केट वगैरे चालू आहे. म्हणजे मार्केट म्हणजे जे देवस्थानी असतं तिथे प्रसाद, आरतीची ताट वगैरे मिळतं, ते सगळं चालू आहे. सो आता आम्ही इथून चालू करू ट्रेक. इथून अशा चालू मार्गात इथून पण सप्तशृंगीचं दर्शन घ्यायला ट्रेक चालू केले. ट्रेक म्हणजे थोडा छोटासा पायऱ्या वगैरे आहेत नॉर्मली, थोडंसं रिनोव्हेशन चालू आहे. आमची आई रोपेने जाणार होती, तिला आम्ही चालत घेऊन चाललोय. जोश, हाय सर, हाव इज द जोश, हाय सर, लेट्स गो. सो
जसं प्रत्येक मंदिरात असतं तशा इथून लाईन आहेत. तर ते लाईन हे झाल्यानंतर आपल्याला देवीचं दर्शन आहे. मी आता तिकडे गेल्यावरती शूट नाही येणार, सो इथूनच शूट करतो लांबून. लांबूनच शूट चालू आहे. मंदिरात गेल्यानंतर थोडा जवळ गेल्यानंतर मी शूट नाही करणार. सो तुम्हाला मी दाखवली देवी, जय सप्तशृंगी देवी, जय वनी माता. चला आता भेटू खाली पटापटा. उत्तम असं दर्शन झालं आहे. आणि जिथे पादुका होत्या तिथे आता चरणी जवळजवळ डोक्यावर प्रॉपर अशी लाईन पडली आहे. कारण तिची माझ्या नशिबाची रेष पण असेल, त्याच्यामुळे काहीतरी तर चांगलं होईल. कपाळाच्या रेषा सुधारतील, तर मेहनत करेल, इमानदार राहील कामाशी आणि खूप कष्ट करेल सगळ्या गोष्टीसाठी. जे जे माझी इच्छा आहे त्या त्या प्रत्येक गोष्टींसाठी. आम्ही खाली होतो, चहा पिऊ. माझी आई खूप खुश आहे कारण की तिच्या स्वप्नात आलेली सप्तशृंगी देवी असं ती म्हणते की तिला असा चेहरा दिसत होता आणि त्याच्या साड्या चेंज होतात दर दिवशी, तर तिला तसं दिसत होतं. सो त्या निमित्ताने म्हणजे तिची खूप इच्छा असल्यामुळे आम्ही पण म्हटलो चला ठीक आहे, मंगळवार आहे, तिची पण इच्छा आहे. मग निर्मल बोलला ठीक आहे जाऊ आपण. मग आम्ही निघालो. तसा प्लॅन कॅन्सल झालेला मोस्टली, पण आम्ही निघालो. तिच्या चेहऱ्यावर जो आनंद मी आलो, ती खूप अशी पीस मध्ये दिसली भरपूर. जसं कधी कधी आई वडिलांना घेऊन या, आता छोट्या छोट्या ठिकाणी गाव आहे ना, घेऊन या. जेव्हा पैसे येतील तेव्हा मोठ्या मोठ्या ठिकाणी, पण देवदर्शन नक्की घडवा आई बाबांना. चला, रामकृष्ण हरी वासुदेव, जय सप्तशृंगी. कसं वाटतं आई? कसं वाटतं? कसं वाटतं? छान वाटलं, समाधान असं वाटलं. तोंडावर तर दाखव. दम लागलाय मला ते पोरं फोटो काढण्यासाठी. अरे मला नाही फोटो काढायचे, विचारलं ते काढायचं आहे सांग त्यांना, ना. त्यांचा काढ. कसं वाटलं नीट सांग. तुझ्या स्वप्नात आलेले त्याबद्दल सांग. छान वाटलंय. शब्द चेहऱ्यावर तर दिसू दे. The reason you should travel, the reason you should climb mountain during morning. हेच कारण आहे. आज तो व्ह्यू, ती सकाळ, सुंदर असं वातावरण, पीस. तर आई काय इथला इतिहास सांगत होती तू? इथे हा. एका बाईला मूळ बाळ होत नव्हतं म्हणून तिने देवीला नवस केलेला. मला मूळ बाळ झालं तर मुलासहित मी कडावरनं उडी मारीत, दर्शनाला येईल आणि उडी मारीत. कुठून मारलेली? मग इथे पाठीमागे आपल्याला दिसतंय, तिथे बघा पाऊल वाटत आपल्याला वाट दिसते. ते बघा इथे इकडे बैलगाडीच्या चाकांच्या खुणा आहेत, पाऊल खुणा. तिथे तिने उडी मारलेली. पण देवीचं इतकं सत्व आहे की ते बाळ आणि ती बाई सगळं वाचलं. म्हणजे विश्वास खूप महत्वाचा आहे. पूर्वी विश्वासावरच माणसं चालत होती आणि आताही जेवढं तुम्ही विश्वास देवावर ठेवाल तेवढं तुमचं उत्तम आणि उत्तम होईल. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात प्रत्येक मंदिराच्या अवतीभोवती घडलेल्या. काही घटना असतात, इतिहास असतो प्रत्येक गोष्टीचा, तो जाणून घ्या. ते खूप चांगलं असतं, खूप पवित्र असतं ते. कदाचित आपल्याला त्याचं महत्त्व आता नाही कळत, पण पुढे जाऊन जसं जसं आपल्या आयुष्यात काही घटना घडतात आणि मग ते आपल्याला फील होतात, तेव्हा आपल्याला कळतं की काही गोष्टींचं मोल किती अनमोल असतं. सो इट्स मॅजिक, सुंदर असं दृश्य आहे. तुम्हाला मागे जर दिसत असेल, एक मिनिट थांबा. सनराईज होतं आता, 7 अकराचा टाईम आहे सनराईजचा. आणि आईने ती जागा दाखवली आहे तिथे, तिथून तिने कलेलोड घेतलेला. आणि कधी घडलेलं हे सगळं ते बाईचा? देवदेवतांच्या काळातच ना आपल्याला कळलं. अच्छा, तेव्हाच्या काळात. मानवाच्याच काळात आहे. हां हां. असं सांगतात तिथला इतिहास की असा आहे. अच्छा.
जी लोक नवस करतात. जिथून एंट्री केली त्याच्या अपोजिट साईडून आपण एक्झिट करतोय. आता इथून आम्ही बघू मेन एंट्रन्स कुठे आहे. मेन एंट्रन्सची जागा कुठे आहे दादा? मेन एंट्रन्सची जागा सो आता मेन एंट्रन्सला जाऊ आम्ही. चपला काढू, घेऊ प्रसाद वगैरे घेतला तर प्रसाद घेऊ. हां तर भावांनो आता रस्ता पोहे आला. त्याला म्हणून आलो सेंटर तिथं. अजून एक प्लेट घे ना त्याच्यात, त्याला देऊ ना थोडं. नाही द्यायचं खातो. एक प्लेट घे. सो गाईज आता आम्ही निघतोय सप्तशृंगीवरून. तर हॉटेलमधून सगळे निघालो. आता आम्ही निघतोय गाडी काढून पेरूच्या वाडीला. तर सप्तशृंगीचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय आणि इथून डायरेक्ट आम्ही पेरूच्या वाडीला जाऊ. तर नवीन ब्लॉग सुरू करू आणि हा खूप मोठा होईल. तर त्यामुळे हा ब्लॉग मी इथंच करतोय. नक्की या. जय सप्तशृंगी देवी. आणि हे बघा सप्तशृंगी देवी. बघायचं रात्री घेतलेली. चला बाय बाय. से बाय गाईज. काय पण बोलतोय चलो याच्या मामाची का मामा.